फोडलास कप? फोड फोड, अजून 4 कप फोड. हा, आपल्याकडे खूप पैसे आहेत. ते तर तुझ्या मालकांना सांग आणायला. लक्ष देऊन काम करता येत नाही तुला? अहो ताई, माझं ऐकून तर घ्या. गप्पा बस, कारण सांगू नकोस. नाही, कप फुटला नाहीये, हे बघा. हा? बघू. थांबा, मी त्यातनं चहा देते तुम्हाला. थांबा. कमाल आहे, इतक्या वरून पडून सुद्धा कसा फुटला नाही? शोभा वहिनी, जरा दही देता का? ते विरजण लावायचं होतं. विरजण लावायचं म्हणून महिन्यात 10 वेळा दही मागून नेते. काय म्हणलात का? नाही काय? आ. अगं, तुझ्या हाताला काय झालं? ते तोल जाऊन पडली. म्हणजे या वयात तुझा तोल जातो म्हणजे काय म्हणायचं तुला? हा, माझ्यासारखी राहा जरा, एकदम फिट मस्त. ठीक आहे, बघते. दही देताय ना? दे दे, जा दही दे. हा, तुम्ही बसा, मी देते दही. माटी तुमच्याकडचीच द्या ना. वहिनी देते आणून नंतर. दे. भानू, चहा केलाय का? हा, बसा तुम्ही, मी देते. हा. थांब, आगे. ताई, मी देते तुम्हाला चहा. हा. काय ग? अरे देवा, कर्म माझं. अगं काय ग, तुला नीट बसता येत नाही का? खुर्ची तोडलीस माझी. जेव्हा केव्हा येते ना माझ्या घरामध्ये, त्रास देतेस आणि नुकसान करतेस. सोबत जाऊ द्या. तू गप्पा बस का? तुला काय जाते बोलायला? बाजूला. एक तर माझं नुकसान झालंय. वहिनी, मी मुद्दाम नाही तोडली. तू मुद्दाम नाही केला, पण तुझ्या वजनाने तुटली ना. वहिनी, तुमची खुर्ची पहिलेच बाद झाली होती. मी आपलं कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं माझं. तू आणि कावळा हत्ती आहेस, हत्ती. 4 हत्ती एवढं वजन आहे तुझं, कमी कर जरा. वहिनी, मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही काही बोलू नका. हे बघा, माझं 4 हत्ती एवढं वजन आहे, तर तुमचं 10 हत्ती एवढं वजन आहे. ए म्हशे, मला काही बोलू नकोस. हा, मैच बोलायचं नाही. मैच बोलायचं नाही. आता म्हशीला म्हैस नाही बोलायचं तर काय बोलायचं? रेडा. मी राहुलला नाव सांगते तुमचं. माझा सांग जा, मी घाबरत नाही त्याला. बघा. हा, बघ बघ. सोबत जाऊ द्या. तू गप्पा बस का? घेऊ दे तिला, दाखवतेस मी. अंजू काय झालंय? अगं रडती आधी उठ ना अंजू. अंजू उठ आधी, आधी नीट सरळ बसून सांग मला काय झालं, रडती कशाला? हा, काय झालं? मी शोभा वहिनींकडे दही मागायला गेले. हा. माझ्याकडून बसताना चुकून त्यांची खुर्ची फोडली. माझ्यावर चिडले. अंजू चिडणार नाही तर काय करणार? दुसऱ्याच्या घरात जरा जपून वावरायचं ना अंजू. हा, आता नुकसान झालंय म्हणल्यावर शोभा वहिनी चिडणारच ना. आपण नुकसान भरून देऊ नये. नुकसान भरून देऊ. नुकसान भरून दे. त्या मला जाडी, म्हैस आणि हत्ती म्हणल्या. असं म्हणलं तुला शोभा वहिनी? तुला जाडी म्हणल्या? आता बघ मी काय करतो, नुसताच दूर करतो. तू अजिबात रडू नको अंजू.
आज काम लवकर संपलं. मॅडम स्वतःहून म्हणाल्या जा घरी म्हणून. हा. मला तिथं बसू नका. का? खुर्ची तुटली हाय. हो. कशी काय तुटली? ते अंजली ताई त्याच्यावर बसले आणि खुर्चीच तुटली. हो का? वा वा वा, म्हणजे शुभाला माहितीये का? वय शोभाताईंसमोरच हे झालं हाय. शोभाताई अंजली ताईंवर खूप चिडल्यात. त्यांना म्हैस आणि हत्ती बी म्हणाल्या. अंजली ताई रडत रडत गेली घरी. अरे बापरे, एवढं सगळं झालं. शुभाने असं बोलायला नको होतं. अंजलीला किती वाईट वाटलं असं. वय शोभा आहे कुठे? मागच्या गलीत वडापावची नवीन गाडी लागली हाय. तर शोभाताई आणि लताताईंना तिथे वडापाव खायला गेले. हो का? मग मी जाता राहुलकडे जाऊन माफी मागून येतो. अरे राहुल, हे राहुल, बरं झालं रे तू आलास. नाही तर मी तुझ्याकडेच येतो. तो कशाला माझ्या बायकोचा अजून अपमान करायला? हे बघ मोन्या, शोभा वहिनींचं ना अति होतंय. समजाव त्यांना. काय गरज होती त्यांना अंजूला जाड म्हणायची? हा, आमचं खातो आम्ही, तुमचं खातो का? काय गरज होती का ते हत्ती आणि म्हैस म्हणायची? नाही, मान्य आहे राहुल, मला शोभाची चूक झाली. अरे तुला मान्य असून काय फायदा? त्यांना कळायला नको. काय गरज आहे तिला जाड म्हणायची? हाय ती जाड, हाय जाड, हाय हाय माझी बायको जाड आहे. काय काय गरज आहे का बोलायची यांना? हा? तूच मला इतक्या वेळा जाडी म्हणलास. नवराच बायकोला जाडी म्हणत असेल तर बाकीच्यांचं काय काम आहे? तसं नाही अंजू, ऐक ना. तसं नव्हतं म्हणायचं मला. मला माहितीये तुला काय म्हणायचं होतं. तू मला जाडी म्हणला. अंजू ऐकून घे ना माझं. मला काय म्हणायचं होतं? ऐक. मला ऐकून घ्यायचं तुझं. तुला आता मी जाडी दिसायला लागले. जावा तिकडं. काय झालंय? अंजली वहिनी रडताय कशाला? माझा नवराच मला जाडी म्हणतोय. अंजली, मी तुझी माफी मागतो खरंच. ए तू गप्प बस मोन्या. शोभा वहिनींना काही गरज होती का बोलायची? हो. नाही, मी तुला सांगतो राहुल, शोभा रागाच्या भरात काहीतरी बोलली असेल, पण तिच्या मनात असं काही नसतं. मी समजावतो तिला. मनात काही नसतं तर एवढं कोणी बोलतं का? हा बरोबर आहे अंजू तुझं. मोन्या उगाच येडा बनून पेडा खाऊ नको, कळलं ना? नाही पेढा खाते, पण मी माफी मागतो तुमची खरंच. अरे पण तू माफी मागून काय फायदा आहे का? अंजूचा अपमान कोणी केलाय? शोभा वहिनींना. मग शोभा वहिनींनीच माफी मागितली पाहिजे. बरोबर आहे. तू. अंजली ताई आमचं परत नुकसान केलं तुम्ही. हा ठीक आहे ना. शोभा वहिनींनी केलेलं आपण पुढे नुकसान काहीच नाहीये. बोल ना. हा बोलतो ना मोन्या. खरं तर ना तू तुझा चष्मा नीट तपासून घे. हा डोळे चेक कर, कळलं ना? माझ्या अंजूपेक्षा आहे ना शोभा वहिनी जास्त जाड आहेत. आणि हे मी 4 चौघात सिद्ध करू शकतो. काय सिद्ध करणार आहे? की शोभा वहिनी जास्त जाड आहेत. हो शोभा वहिनी, तुम्ही माझ्या बायकोला हत्ती आणि म्हैस कसं म्हणू शकता? भानू तुला तरी पटते का हे? ए तिला काय विचारतोयस तू? माझ्या घरातली तिने खुर्ची तोडली आहे. बघ बघ. आणि चहाचा कप. आता आपल्या घरात येऊन असं कोणी तोडलं तर राग नाही येणार का? हा? यांजी आहे ना, हत्तीसारखी ताकद आहे हिच्यात. गेंड्यासारखी वाढली आहे नुसती. शोभा जाऊ दे ना, कशाला बोल. बघितलं राहुल, परत पडल्या त्या मला. वहिनी आता बास झाला. वहिनी तुम्ही माझ्या बायकोचा अपमान करताय. नाही आता सगळ्यांच्या समोर ना सोक्ष मोक्ष लावतो. आपण बघूया कोणाचं वजन जास्त आहे. हा बघूया बघूया बघ. हा बघूया ना. ए सम्या, तुझ्याकडे वजन काटा आहे ना? घेऊन ये जा. अरे शोधावा लागेल रे. पण तराजू आहे. म्हणजे पूर्वी मी भाजी विकायचा धंदा करायचो ना तेव्हा घेतलेला. ए सम्या, आता या दोघींना काही तराजू तू ठेवू. कशाला नको तिकडे डोकं लावतो यार. वजन काटा घेऊन ये. जा ना. हा आणतो आणतो. शोभा
अंजू उभी राहा. हा नाही नाही मी उभी राहणार आधी. हा? हा वजन काटा तुमचा नाहीये. मला माहिती आहे वजन काटा माझा नाहीये, पण तू जर काट्यावर उभी राहिलीस आणि तुझ्या वजनाने वजन काटा तुटला तर मग मी कसं बघणार नाही का? वहिनी मी आधी वजन काट्यावर उभी राहणार आहे. मी राहणार आहे. मी राहणार आहे. मी राहणार आहे. वहिनी मी राहणार आहे म्हटलं ना. शोभा राहू दे ना, तिला राहू दे. तुम्ही जरा गप्पा बसाव. अगं, अंजे तू मागे हो, मी उभी राहणार आहे. अहो, मी राहणार आहे मी म्हटलं ना. राहणार आहे म्हटलं ना. वहिनी वहिनी भांडू नका ना, आपण टॉस करूया का? हा टॉस टॉस करूया. हा मीच जिंकणार आहे. अडू तर द्या आधी. हा ठीक आहे बघ. छापा काटा. काटा मी जिंकले मी जिंकले. मी अंजू फक्त राहू उभी दे. राहणार आहे. हा, हा. शून्य बघा माझी झिरो फिगर आहे. हो दिसतेच आहे झिरो फिगर. उठ बाजूला. हे समय अरे तो काटा बिघडलाय. माझी पण झिरो. हो समीर भाऊजी, हे तुमचं मशीन आहे ना, हे बिघडलंय. टप्पा झालाय टप्पा. नाही तर काय. नाही नाही नाही, मला बघू दे. हे काय बरोबर आहे, मी म्हटलं होतं ना मशीन खराब नाहीये म्हणून. बाजू मला बघू थांब. माझं पण बरोबर दाखवतोय. मशीन नुसतं दूर करता यार. ए बोल ना तू बरा तिकडे. नाही राहू दे. नाही, कशी उभे राहा, बरोबर. बघूया जरा, उभे राहा. हा. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. आपल्या तिघांचं वजन बरोबर आहे, मग ह्या दोघींचं असं झिरो काय येतंय? भानू भानू जरा उभी राहा ना वजन काट्यावर. मी मी कशाला? मी नको. ये ना भानू, लाजू नको, मशीन आपलंच आहे. अहो म्या कशाला? म्या नको. अगं भानू, ते एवढं सांगतात तर उभी राहा ना. केवढी काय लागतेस? राहा उभी. ये ये अंजली वहिनी जरा प्लीज मागे हो ना. शून्य. ए राहुल बघ जरा. ए समय आहे. अरे तुला शून्याच्या पुढचा 5 दिसत नाही का? 50 आहे ते. भानू नाच जा जरा, किती वाढली आहे. मी आहे हा तिची काळजी घ्यायला, तुम्ही नका घेऊ. ए सगळ्या तू गपरे. वहिनी आपलं चॅलेंज आहे तुम्हाला. पुढच्या 24 तासात मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो का तुमचं वजन आहे ना अंजूपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, घेतलं चॅलेंज. बघूयाच आपण. हा बघूया ना. मी अंजू तुझा अपमान ना तो माझा अपमान. हा? आता तू बघच. हा? चल अंजू चल. हा. चल, चल. हा हा बघ बघ. सांगतो. हा काटा ना मी उद्यापर्यंत तेच ठेवतो. उद्या निकाल लागला ना की घेऊन जाईल. हा? हा. मी काय म्हणतो शोभा, हे बघ अंजली आणि राहुल आपले शेजारी आहेत, त्यांच्याशी असं भांडण वाढवणं योग्य नाही. मोन्या, मी कुणालाही घाबरत नाही हा. आणि त्या जाडीला जाडी म्हटलं तर काय फरक पडला? तिने आपलं नुकसान केलं त्याचं नाही का? शोभा मी तू मला मदत करणार आहेस की नाही तेवढं सांग. मी बारीक होणार. मी बारीक होणार.
मी बारीक होणार. मी शोभा बारीक. शोभा काय करते? अरे बारीक होणं ना आपल्या मनात असलं पाहिजे, तरच आपण बारीक होतो. हो. म्हणून ना हे असं लिहायचं की मी बारीक होणार, मी बारीक होणार. म्हणजे हे लिहिलेलं ना आपल्या मनापर्यंत पोचतं आणि मग मन आपल्याला सांगतं की बारीक व्हायचंय, मग आपण बारीक होतो. मी बारीक होणार. हे भानू काहीतरी खायला दे ग. भानू अजून दे ना थोडं. शोभा एवढं खाऊन तुमचं उद्या वजन वाढलं तर? वाढू देत. किती वाढणार आहे वाढून वाढून? अंजली एवढी तर नाही होणार ना. केवढी आहे ती, बापरे. माझं वजन अंजलीपेक्षा कमीच असणार बघ तू. नाही तसं नाही, काही जणांचं हाडाचं वजन जास्त असतं. म्हणजे दिसायला बारीक असतात पण हाडाचं वजन जास्त असतं. असं खाऊन खाऊन ना आमच्या गावामध्ये लई जणांची वजन वाढली आहेत. एक बाई होती, दिवसभर खात होती, अचानक तिचं वजन एवढं वाढलं ना की तिला चालता येत नव्हतं. तुमच्या बाबतीत असं झालं तर ते म्हणजे होऊ नये, पण झालं तर मग तुम्ही हाराल ना आणि अंजली ताई पैसे जिंकतील. मम्मी आता काय करू? शोभा तू एक काम कर, तू मॉर्निंग वॉकला जा उद्यापासून, त्यांनी वजन कमी होतं. हा मी उद्यापासून मॉर्निंग वॉक सुरूच करते. हळू. राहुल हा? पाणी दे. अहो हा. राहुल नॅपकिन. अहो हो. एक मिनिट. चला. शोभा ऐक माझं पाय.